नमस्कार. मी गौतमी गोदावरी, पुष्प 32. काळाची गती नियमाप्रमाणेच सुरू होती आणि मी त्या गतीने मोठा होत होत काहीतरी शोधत होतो. काय शोधत होतो मी औरंगजेबाच्या उन्मत्त होण्यामागची कारणं शोधत होतो. याने ज्याप्रमाणे माझ्या पिताश्रींचा जीव घेतला, तद्वतच इकडे दक्षिणेत संभाजी राजांचा जीव घेतला. ज्या शिवराय नामक सिंहाने या कराल काळात स्वराज्य निर्माण करून दाखवले, त्याचा छावा या औरंगजेबाची शिकार ठरला फक्त धर्मांधतेतून. आणि त्याने असे हजारोंसोबत केले. काहींचे प्राण घेतले तर काहींचा धर्म बदलला. हे असे तो का करू शकला? कारण हिंदू सुखविलासी, सत्तालोलूप आणि खरा धर्म न समजलेला असा झाल्यामुळे त्याची एवढी हिंमत वाढली. हिंदूने धर्माला जात पात, सोवळे ओवळे, पूजा आरती, नैवेद्य, प्रसाद यामध्ये जखडून टाकले. म्हणायला हिंदू पुष्कळ सहिष्णू आहे. तो औरंगजेबासारखा कुणाला म्हणायला जात नाही की माझा धर्म स्वीकार, तुझा सोडून दे. पण ही सहिष्णुता आज गुणाऐवजी दुर्गुण ठरायला लागली. कारण हा दुसऱ्याला त्रास देत नाही, पण स्वतःचा धर्म रक्षणासाठी काहीही करीत नाही. मैया, या मोगलांविरुद्ध अख्खे 2 तप मी उत्तरेकडील हिंदू डोंगरी राजांना एक करण्याचा प्रयत्न केला, पण हे इतके दुबळे निघाले की खोट्या मोठेपणाच्या हव्यासापायी यांनी एकमेकांविरुद्ध आणि माझ्याही विरुद्ध मोघलांशी हात मिळवणी केली. तू सांग मैया, यातून त्यांची हिंमत वाढणार नाही तर काय होईल? अरे, ईश तत्व सर्व व्यापक आहे, सर्वांच्यात भरून उरले आहे. जन्मास आलेल्या प्रत्येक जीवासोबत ते तत्व आहे आणि तेच त्याला सांभाळते. ते काय जात धर्म पाहून जीवास सांभाळते? हे इतके साधे तत्वज्ञान यांना कळू नये. आणि काय अपेक्षा आहे या धर्मांकडून की ज्याला ज्या मार्गाने ईश्वरी सत्तेप्रत जायचे आहे त्याचे त्या मार्गाने जाण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहावे. यात चुकीचे काय आहे? एखाद्या देहाला एखादा धर्म स्वीकारण्यास लावला तरी त्याच्या मन बुद्धीचे काय? तो जो चिरंतन आहे, शाश्वत आहे, अशा आत्मतत्वाचे काय? कुणाच्या देहाचा ताबा घेऊन त्याच्या मन बुद्धी आत्म्याचा ताबा मिळतो? आणि जर नाही तर ज्या देहावर धर्मांतर लादले तो देह घेऊन कुणी स्वर्ग किंवा जन्नत गाठतो काय? जात कोणाला? देहाला. सोवळे कोणाला? देहाला. हलका भारी, खालचा वरचा कोण? देह. परमात्म्याने स्वतः जवळ पोहोचण्यासाठी साधन म्हणून दिलेला देह केव्हा आत्मतत्वापेक्षा मोठा झाला? हे या देहाच्या पुजाऱ्यांना कळले नाही. हे माझे दुर्दैव ठरले. काश्मीर ते पंजाब पर्यंतचे हिंदू राजे हे औरंगजेब त्याच्या एकट्याच्या तथाकथित धर्माला आणि तथाकथित ऐश्वर्याला हात लावणार नाही या बोलीवर माझ्या विरुद्ध त्याच्या सोबत एकत्र आले. का? तर गुरु गोविंद मोठा होईल आणि आपल्याला डोईजड ठरेल या अशोभनीय भीतीने. इतका खालच्या थराचा वाटला हा त्यांना गोविंद. मैया, मलाही माझ्या नानकांप्रमाणे शांत चित्ताने ईश्वर चिंतन करावयाचे होते. समाजाला खऱ्या अर्थाने अध्यात्म द्यायचे होते. पण तूच सांग, या सर्वांसाठी सामाजिक शांती नको का आपल्या आजूबाजूला? समाजमन होरपळतय. दुःख, दैन्य, भेदाभेद या साऱ्या यातना भोगतय आणि अशा काळात आपण शांतपणे जपजाप्य देव धर्म करावे हे कसं शक्य आहे? जिथे धर्मालाच ग्लानी आली आहे तिथे कुठल्या धर्माचे पालन करावे? यावरच्या अनेक वर्षांच्या चिंतनानंतर माझ्या आत्म्याने मला कौल दिला. एक निष्कलंक आणि ज्याला साक्षात ईश्वर आपला म्हणेल असा समाज उभा करण्याचा, खरा धर्म उभा करण्याचा आणि नुसता धर्म उभा करणं नाही तर त्या धर्माचे रक्षणही करेल असा कडवा लढवय्या उभा करण्याचा, जो माझ्यासारखा गृहस्थाश्रमी असेल पण वेळ पडल्यास देशासाठी, धर्मासाठी केव्हाही आपले प्राण तळ हातावर घेऊन निघेल.
जो धगधगत्या अग्नीसारखा असेल की त्याला कुणी छेडला तर त्याचे भस्म करून टाकेल आणि योग्य वागणूक दिली तर चुलीतल्या अग्नीसारखा स्वतःच्या सामर्थ्याने दुसऱ्याचीही क्षुधा भागवेल. असा असेल माझा खालसा धर्म. खालसा म्हणजे निष्कलंक, शुद्ध, पवित्र. खालसामध्ये एकच जात असेल आणि ती म्हणजे माणूस, आणि एकच धर्म असेल तो म्हणजे माणुसकी. आणि या धर्माच्या रक्षणासाठी खालसा जीव देतीलच, पण जीव घेतील सुद्धा. मैया, 8 वर्षापूर्वी मी वैशाख शुद्ध प्रतिपदेला म्हणजे अगदी कडक उन्हाळ्यात या धगधगत्या सूर्यासमान असलेल्या खालसा धर्माची स्थापना केली. ज्याप्रमाणे एकाच हाताची 5ही बोटे एक समान नसली तरी ती जर एकत्र आली तर मूठ तयार होते आणि ती शक्तिशाली असते, तसेच 5 निष्ठावान खालसा जर एकत्र आले तर तेथे साक्षात ईश्वराचा वास असेल. मग त्या 5 जणात जात, धर्म, वय, बौद्धिक उंची आणि सांपत्तिक स्थिती यात कितीही फरक असला तरी चालेल. फक्त त्यांचे खालसा म्हणजे निष्कलंक असणे महत्वाचे. असा विश्वास जेव्हा मी बांधवांना दिला तेव्हा सर्वांनी एकच जय जयकार केला. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. मैया, त्यानंतर सुरू झालेली खालसांची घोडदौड आज तागायत सुरू आहे. हजारो खालसांनी देश धर्म रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्यात माझ्या 4ही पुत्रांचा समावेश आहे. काय वय असेल मैया त्यांचे? अजित सिंग काय वयाचा फार तर 19 वर्षांचा, आणि झुंजार सिंग काय वयाचा तर 16 वर्षाचा. ही दोन्ही लेकरे चमकोरच्या लढाईत कामी आली. हरकत नाही, ती पुन्हा येतील या धर्तीवर नवीन देहाची वस्त्रे धारण करून आणि धर्मरक्षणाचेच कार्य करतील. पण मैया, माझ्या दुसऱ्या 2 लेकरांचा अंत कसा झाला माहितीये? बाबा जोरावर सिंग जो फक्त 8 वर्षाचा होता आणि बाबा फतेह सिंग जो फक्त 6 वर्षांचा होता. या दोन्ही लेकरांना सरहिंदच्या नीच सुभेदाराने, त्या वजीद खानाने दिवारांमध्ये भिंतीत चिणून ठार केले. का तर धर्मांतरास त्या शूर शेरदा बच्चांनी नकार दिला म्हणून. अरे वजीद खाना, माझी लेकरं स्वर्गात गेली असतील त्यावेळेला विधात्याने हजारो निरंजनांनी त्याचे औक्षण केले असेल, पण तुझी मात्र जहन्नुममध्ये जाण्याची वेळ जवळ आली आहे. एवढेच तू ध्यानात ठेव. मी इथे गोदामैयाच्या काठावर बसून तुझा खेळ संपवतो की नाही ते बघच तू. मैया, या वजीद खानाला मी सोडणार नाही. गतवर्षी या क्रूरांचा शिरोमणी असलेल्या औरंगजेबाला मी एक खरमरीत पत्र पाठवले. त्यात तो किती क्रूर, किती हलका आणि मनुष्य जन्मास कसा अपात्र आहे हे स्पष्ट लिहून पाठवले. त्याने आजवर केलेल्या पापांचा पाढाच मी त्याच्या पत्रात लिहून पाठवला. आणि आधीच अनंत हत्यांचे ओझे अंगावर बाळगून जर्जर झालेला औरंगजेब माझ्या त्या पत्राने पुरता घायाळ झाला. त्याने माझ्या मुलांना लिहिलेल्या पत्रात आपल्या पापांची कबुली दिली आणि मला भेटी दाखल बोलावणे पाठवले. त्यात तो माझ्या भेटीसाठी व्याकुळ झाल्याचे त्याने म्हटले. पण ईश्वराने त्याला ती संधीही दिली नाही आणि शहेनशाह औरंगजेबाचा खुलताबाद नामक एका छोट्याशा खेड्यात एकाकी अवस्थेत दुर्दैवी अंत झाला. काय मिळवले या शहेनशाहने? 2 अश्रू सुद्धा नाही. असो मैया, तुझ्याशी बोलून खूप हलकं वाटलंय बघ. गेल्या 32 वर्षात मी इतके मोकळे कुणाशीच बोलू शकलो नाही. कदाचित इतक्या मोठ्या अधिकाराचे कोणी भेटले नाही म्हणून असेल. पण आज हा गोविंद पुरता मोकळा झाला मैया. आता तुझ्या काठी राहून मी नवीन जोमाने भविष्याचे आराखडे बांधेन आणि पुन्हा कार्यास लागेन. तुला गुरु केलंय ना मैया. त्यामुळे तुझ्यासारखीच मी माझी शक्ती पणाला लावेन. पुढे ईश कृपेचा विषय ईश्वराचा आहे. सत श्री अकाल मैया. धन्यवाद.